नमस्कार, माझं नाव सारंग. आज मी तुम्हाला वर्जे लोकेशनवरती घेऊन आलेलो आहे. ह्या लोकेशनचं जे वैशिष्ट्य आहे, इथे तुम्हाला 5.1 एकरचं लँड पार्सल आहे. इथे तुम्हाला 3 क्लस्टर्स भेटतील. या 3 क्लस्टर्समध्ये त्यांनी आत्ता पहिला क्लस्टर लॉन्च केलेला आहे. यामध्ये तुम्हाला 2 कॉन्फिगरेशन असणार आहेत. एक असेल तो 3 BHK आणि एक असेल तो 2 BHK. याचे जे वैशिष्ट्य आहे तुम्हाला ह्या 3 BHK आणि 2 BHKचं, इथे तुम्हाला लाईफ लाँग हिल व्ह्यू भेटेल, जो की तुम्हाला पूर्ण ग्रीनरी असेल. प्रत्येक विंगमध्ये तुम्हाला एका फ्लोअरवरती 4 फ्लॅट्स असतील आणि त्या 4 फ्लॅटचे जे डायरेक्शन्स आहेत, एक असेल तो ईस्ट फेसिंग असेल, एक असेल तो वेस्ट फेसिंग असेल. आपण प्रोजेक्टच्या कनेक्टिव्हिटीबद्दल जाणून घेऊयात. मोस्ट ट्रस्टेड डेव्हलपर ऑफ पुणे इज कमिंग विथ द न्यू प्रोजेक्ट इन द मोस्ट सिरीन अँड अनटच लोकेशन ऑफ द सिटी, वारजे. आज मी तुम्हाला पुण्याच्या सर्वात विश्वासू डेव्हलपरपैकी असलेल्या एका प्रतिष्ठित प्रोजेक्टवरती घेऊन आलेलो आहे. हा जो प्रोजेक्ट आहे तुम्हाला वारजेमध्ये येतो आणि ह्याचे जे लोकेशन आहे वारजेमधील RMD कॉलेजच्या जवळ येतं. ह्या प्रोजेक्टचे जे हायलाईट्स आहेत, तुम्हाला हा प्रोजेक्ट हवेपासून एकदम प्रॉपरली जोडलेला आहे. हा जो प्रोजेक्ट आहे यामध्ये तुम्हाला 5.1 एकरचं लँड पार्सल असणार आहे. यामध्ये तुम्हाला साधारण 12 स्टोरीजच्या बिल्डिंग्स असतील. त्यामध्ये तुम्हाला क्लस्टर 1, क्लस्टर 2 आणि क्लस्टर 3 ही याची डेव्हलपमेंट असेल. यामध्ये तुम्हाला प्रत्येक फ्लोअरवरती 4 अपार्टमेंट्स असतील आणि ह्या 4 अपार्टमेंटसाठी तुम्हाला 2 प्रायव्हेट लिफ्ट्स असतील आणि यामध्ये तुम्हाला 4 लेवल्सचं ॲम्पल कार पार्किंग असेल. तर आता तुम्हाला आपण इथे 3 BHKचा सॅम्पल युनिट दाखवायला आलेलो आहोत. इथे तुम्हाला जो कार्पेट एरिया आहे तो 1073 असेल. तो आता आपण बघूया. आता आपण सॅम्पल फ्लॅटमध्ये आलेलो आहोत. इथे जर तुम्ही बघितलं तर हे तुमची एंट्रन्स लॉबी आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला एल शेपमध्ये तुम्हाला इथे लिव्हिंग आणि डायनिंग स्पेस मिळेल. लिव्हिंगचा जो स्पेस आहे त्याचे जे डायमेन्शन्स बघितले, साधारण तुमचे 10 बाय 20चा हा तुमचा डायमेन्शन आहे. इथे जर तुम्ही डायनिंग स्पेस बघितला तर हा मोठा डायनिंग स्पेस आहे तुम्हाला. इथे एक 4 सीटर डायनिंग टेबल तिथं प्रॉपर इथं मॅनेज होतो आणि याचे जे डायमेन्शन्स आहेत साधारण 5 बाय 12चं तुम्हाला इथे डायमेन्शन्स आहेत. आता आपण लिव्हिंगला अटॅच बाल्कनीमध्ये आलेलो आहोत. या बाल्कनीची साईज आहे साधारण तुम्हाला 11 बाय 5 हा तुमचा साईज असणार आहे. इथे तुम्हाला प्रॉपर ग्रीन व्ह्यू असेल की समोर तुम्हाला कधीही कुठली बिल्डिंग नसणार आहे. आता आपण किचनकडे जाऊया. या किचनची जे साईज आहे तुम्हाला 9 बाय 12.5चा साईज असेल आणि इथे तुम्हाला हे 2 टेबल टॉप असतील. त्याला अटॅच तुम्हाला एक ड्राय टेरेस असेल. आता आपण लॉबीमध्ये आहोत. इथे तुम्हाला एक कॉमन बेडरूम, एक कॉमन बेसिन आणि एक कॉमन वॉशरूम असेल. आता आपण कॉमन बेडरूममध्ये आलेलो आहोत. इथे तुम्हाला जी साईज आहे साधारण 10 बाय 11 असेल आणि यामध्ये तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक फुल विंडो दिलेली आहे, जेणेकरून इथे लाईट आणि हवा ही तुम्हाला खेळती राहील. आता आपण सेकंड बेडरूम बघूया. इथे तुम्हाला साधारण जी ही साईज आहे साधारण अगेन तुम्हाला 10 बाय 11ची साईज भेटते. इथे तुम्हाला ही एक चिल्ड्रन रूम आणि एक पॅरेंट्स रूम करता येऊ शकते आणि हे तुमचं अटॅच वॉशरूम. आणि इथे तुम्हाला वॉर्डरोबसाठी सेपरेट स्पेस तुम्हाला इथे युटिलाइज करता येते. आता आपण मास्टर बेडरूममध्ये आलेलो आहोत. ही मास्टर बेडरूम सगळ्यात मोठी आहे. याची जी साईज आहे साधारण तुम्हाला 16 बाय 12.5चा तुमचा हा साईज असेल. इथे तुम्हाला अटॅच वॉशरूम भेटेल. हा वॉशरूमसुद्धा खूप मोठा आहे. आणि इथे तुम्हाला प्रॉपर व्हेंटिलेशनसाठी एक फुल विंडो दिलेली आहे.
आणि तुमचा वॉर्डरोब हा इथे प्रॉपरली इथे युटिलाइज करता येतो. या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 2 कॉन्फिगरेशन्स भेटतील. त्यामध्ये 3 BHK आणि 2 BHK व्हेरियंट असतील. 2 BHKचा जो साईज आहे साधारण 760 आणि 810 हा तुमचा कार्पेट एरिया असेल आणि 3 BHKमध्ये तुम्हाला इथं 1073चा कार्पेट भेटेल. 2 BHK इथे जो स्टार्ट होतो तो साधारण तुम्हाला इथे 95 लाखापासून ऑनवर्ड्स आहे आणि जो 3 BHK आहे तुम्हाला तो साधारण 140 पर्यंत जातो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता आणि ह्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.